हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी आलो गगनगिरी मठाला दर्शन घ्यायला आणि छोटे छोटे ब्लॉग काढलेत कारण की मोबाईल अलाउड नाही तरी थोडे थोडे क्लिप काढलेत। तुम्ही बघा, चेक करा। नमस्कार भावांनो, पोचलो आपण खपोली मार्केटला पोचलो आहोत आणि आता बघूयात आपण चाललो गगनगिरी मठाला। ठीक आहे, तर आता आलो आपण इथं, आता आलोय। आता बघूयात गगनगिरी मठात जाऊयात, कारण आलोय जरा बघूया, चेक करूयात आपण कसा कार्यक्रम आहे। ठीक आहे, सध्या काय नाव तुझं आता? काय म्हणजे कसं सर्टिफिकेट आहे? क्रिकेटचा का? पहिला नंबर आला का काय? म्हणजे काय कशाबद्दल? फलंदाज गोलंदाज काय? अरे कॅप्टन। अच्छा, कॅप्टन का? नाव का तुमचं? इथंच राहता का तुम्ही? कबुले दादाने लगेच मदत, दादा त्या साईडला झाले, दादाने लगेच मदत केली आपली। धन्यवाद दादा। आणि या चॅनलचं नाव काय? माझ्या चॅनलचं नाव एडचाल, म्हणजे आता तुम्हाला ब्लॉगिंगवर दिसेल सुमित आम्रवंशीवर। सुमित आम्रवंशी ब्लॉग्स किंवा एडचाल तरी टाकला ना ते येईल, किंवा सुमित आम्रवंशी टाकला तरी येईल। म्हणजे दोन प्रकारे असा आहे माझं चॅनल। आता आज बोललो जरा भेटून येऊ दे, पण माझं आहे ना थोडा मी वाट चुकलो, जरा त्या साईडने आलो आणि विसरलो, किती झालं ना त्यामुळे मला विसरलो असं झालं। ब्लॉगिंगचं काय, ब्लॉगिंग आपलं का असा फिक्स आहे। मी आता हॅलो शिकेल ना, आता सुरू केले हॅलो पब्लिकमध्ये थोडासा कसा वेगळा वाटतं ना करायला, आणि बोलायला पण असं वाटतं कॅमेरावर जरा डिफरंट वाटतं त्याच्यामुळं। आता बघूया, थोडा पुढे जाऊ आणि मग बोलू। थँक्यू ना गेला का लगेच एडचा टाकला ना, एडचा टाकला ना तर लगेच भेटेल तुम्हाला एडचालमध्ये आला ना। थँक्यू दादा। वाटेला मला एक मंदिर दिसलं, मी बोललो चला इथं पण दर्शन करून जाऊयात, पण यांनी मला कॅमेरा अलाउड नाही सांगितलं की थोडासा बाहेरनं शूट घे, तरी बोललो चला दर्शन तर घेऊयात थोडेसे। तर बाहेरनं ते बोलले शूट करू शकतोस, तर मी बाहेरचं एवढं शूट केलं आहे। अगर बघा इथे विजिट करू शकता तुम्ही, पण आतमध्ये फोटो अलाउड नाही आहेत। हो, आजगाव मंदिर तो मंदिर आ गया हूँ, देख रहा हूँ, थोड़े दर्शन कर लेता हूँ। ठीक है, दर्शन कर लिया मंदिर में, दर्शन करके बहुत अच्छा लगा, म्हणजे चांगलं वाटलं। पण काय झालं माहिती का, थोडा एक प्रॉब्लेम झाला। ते बोलले की यार थोडा शूट करू शकत नाही, थोडासा शूट कर। मग थोडासा मी शूट केला, तेवढं शूट करता आला तेवढं शूट केलं। आणि आता जाऊयात गगनगिरी मठाला। फायनली गाईच पोचलो गगनगिरी मठाच्या जवळ। ठीक आहे, अजून आतमध्ये नाही गेलो, पण आज पोचलोय सध्या। म्हणजे इथं पोचलोय आणि बुटं कुठं लपवलीत बघा, या साईडला आतमध्ये लपवलीत। ठीक आहे, बुटं काढायला जागा नाही राहिली म्हणून एवढे गपच्यात ठेवायला लागतात बुटं। बघा एवढी जण ठेवली, कुठल्या गलचीत भरून ठेवलीत। आज रविवार आहे आणि एवढी गर्दी मी पहिल्यांदा बघतोय, आणि खूप दिवसानंतर आलो आणि एवढी गर्दी बाबा। याच्या आधी मी आलेलो गुरुवार शुक्रवारी येत होतो तेव्हा गर्दी नव्हती, पण आज रविवारी एवढी गर्दी, खूपच गर्दी आहे। आणि शूट मी करतोय की मी थोडी परमिशन घेतली, तेवढं मी शूट केलं आहे। बघा तुम्ही, तेवढं तुम्हाला जमत असेल, म्हणजे अलाउड नाही आहे फोटो काढायला। फोटो काढतात लोक, पण ते बोलतात पण आतमध्ये काढू शकत नाही, बाहेर आपण काढू शकतो। असं वाटलं इथं येऊन, आणि खूप म्हणजे खतरनाक आहेत आपलं, म्हणजे चांगलं वाटलं, म्हणजे खरं येऊन तर चांगलं वाटलं। पण आतमध्ये फोटो अलाउड नाही आहेत, तर या साईडला आलो तर बोललो चालू करूया आपली थोडीशी ब्लॉगिंग। थोडा शूट घेतला आहे मी, तरी बघूयात आता कसा काय कार्यक्रम आपला। ठीक आहे, आणि तुम्हाला आता एक काहीतरी दाखवतो, या माकड दाखवतो तुम्हाला, या पटापट हे बघा। मोबाईल घेऊन पाला ना, तर गेला आपली वाट लागेल।
वरती पण शिप्पचा 2 ना हेलिकॉप्टर उतरतो आणि आपलं इथं सीन आहे आणि वरती एक एकदम गुफासारखं तिथं तर आपण एवढं नाही जाणार, आपण थोडा खालूनच जाऊ. ठीक आहे, तर आपला काय इथं पण एक मंदिर आहे, इथं पण जाऊयात. इथं ब्लॉग बोलू नका कृपया, कारण की माकडं येतील आणि मोबाईल घेऊन जातील, आधी सांगतो हा का. कसं वाटतं दादा तो? भयंकर भयंकर. त्याला डायरेक्ट मार ना 2-3 दादा. मला अर्धा तास झालं इथं उभं राहून, आतापर्यंत इथंच लाईन पुसले बघा तुम्ही पण. या साईडला अजून आतमध्ये राहिले चिकार. फायनली दर्शन करायचं थोडासा लांब आहे बघा, थोडासा मी आता आलो आहे बघा, जवळ पोचलो. अर्धा 1 तास झाला मला रांगेत उभा राहून. तुम्ही लाईन बघितली असेल. जेवण येऊन सगळं आला तर गार्डनमध्ये बसलो, जरा बोललो, गार्डनमध्ये बसलो, थोडा आराम करतो आणि मग घरच्यासाठी निघू. जेवढं रेकॉर्ड करता आला तेवढं रेकॉर्ड केलं मी आणि कृपये आणि बघूयात कसं काय कार्यक्रम आहे आपला. म्हणजे तेवढं रेकॉर्ड करता आला तेवढं रेकॉर्ड केलं मी आणि आपला बाहेरचा लुक आहे हा, बघून घे. आणि गर्दी खूपच होती, आज रविवार होता म्हणून मला पण टाईम झाला आणि आता मी निघतोय थोड्या वेळाने. हो का, चालेल ना? ठीक आहे. आता चालू आहे घरी बाई. झाला आपला सगळा शूट व्हिडिओ झाला बरोबर, सगळा एकदम टिपटॉप झाला. व्हिडिओ येईल लवकरच आणि खूप चांगला वाटला, म्हणजे एकदम परफेक्ट वाटला आणि येईल आपला ब्लॉग लवकर येईल भाई. आता झाला शूट व्हिडिओ झाला आहे आणि मजा आली यार. आठवड्यातनं एकदा यायलाच पाहिजे असं वाटतं आता, आणि चांगलं वाटलं म्हणजे खरं तर मस्त वाटलं. ब्लॉग पण आपला झाला सध्यापुरतं चांगला झाला आपला. आपल्या समोर शिवमंदिर पण आला आहे, येऊनच जाऊ दे. एकदम मंदिर एकदम मस्त वाटतं आहे बघा, एकदम परफेक्ट एकदम. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like त्याला आहे बघा, एकदम परफेक्ट वाटते रे, एकदम मस्त वाटते कपोली पण एकदम फिरायला. गाईज मस्त वाटते रे एकदम. बघा ते, हे बघा इथं दाखवतो तुम्हाला, हे बघा एकदम मस्त व्ह्यू होत आहे. या एक जागी फिरत राहायचा आणि असं चांगलं वाटतं, म्हणजे कसं एकदम परफेक्ट. हेड चाल केला. अरे राहू दे का? अरे काय एवढा तुला फिल्टर लावून घेतला तरी तू म्हणतो राहू दे. तुझा चॅनल किती होता, म्हणजे मॉनिटर झाला किती राहिलेला? माझा 200 हे वर्ष बाकी होता. आणि मी एवढा ट्राय करते भाई, माझा होईत नाही, काय माहिती काय नाही. अरे होईल एकदा होईल. अरे माझा आता मी जायचंय कुठल्या साईडला? त्या साईडला. मग त्या साईडला जाऊन आपण पण काय कपल जे निघाला वाट मला सांग कुठे? काय कपोली निघाला वाट बाहेर निघाला? या साईडला हा का इथून हायवे? इथून हायवे आहे ना. हा, आणि भाजी मार्केट कुठे? भाजी मार्केट असं सरळ जायला लागेल. भाजी मार्केट यात ना सरळ का? इथून सरळ. इथून सरळ का? इथून सरळ, मग लेफ्ट, मग राईट, आणि मग परत लेफ्ट, मग राईट, सरळ. एवढा मला सांग. चला
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा पुन्हा एकदा म्हणजे एक व्हिडिओ येणार आहे लवकरच, खूप लवकर खोपोलीचा येणार आहे डेअर व्हिडिओ. ते पण त्याची तयारी पण चालू आहे, तर तो पण येईल लवकर. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण ब्लॉग बनत जाऊ आता रेग्युलरली होऊ, अगर तुमचा सपोर्ट असला तर. ठीक आहे ना. बाय सगळ्यांना.